एटीएम मधून पैसे काढणं, डिजिटल व्यवहार, कर प्रणाली, क्रेडिट कार्डचे फायदे सगळं काही बदलतंय. आजकाल आपण कधी पैसे घेऊनच फिरत नाही. लहानच्या चहाच्या टपरीपासून ते अगदी मोठ्या शॉपिंग मॉलपर्यंत बघा, UPI किंवा क्रेडिट कार्ड किंवा ऑनलाईन पेमेंट शिवाय व्यवहार करतेच कोण. पण कल्पना करा, तुम्ही सहजपणे UPI पेमेंट करायला जाता आणि एरर, ट्रान्झॅक्शन फेल्ड किंवा एटीएम मधून पैसे काढायचा प्रयत्न करता, पण स्क्रीनवर इनसफिशियंट फंड्स चा मेसेज दिसतोय. जरी तुमच्या खात्यात पुरेशी रक्कम असेल तरीही. आता हे काही तांत्रिक बिघाड नाहीयेत, हे नवे नियम तुमच्या पैशांवर थेट इफेक्ट करणार आहेत, थेट परिणाम होणार आहेत. तर तुमच्या बँकिंगवर कोणते बदल होणार आहेत, UPI आणि डिजिटल व्यवहारांसाठी कोणते नवीन निर्बंध येत आहेत आणि हे नुकसान टाळण्यासाठी तुम्ही काय करू शकता, सगळं आपण सविस्तरपणे पाहूयात. कल्पना करा, तुम्ही महिना अखेर पैशांची गरज म्हणून एटीएम मधून रोख